सापडे काय झालं याला? अहो बघा ना, अण्णांना श्वासाचा किती त्रास होतोय. अगं ती पुरचुंडी वगैरे काहीतरी देतेस ती दे ना पटकन. हो ती सापडे ना आम्हाला, आम्ही किती शोधतोय. हो का, मग तू घरी जा, घरी ओवा आणि तो कापूर सगळं तू पुरचुंडी करून घेऊन ये. जा 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 पळ. ठीक आहे. मोठे, मला यांची कंडिशन व्यवस्थित वाटत नाहीये. मी एक काम करतो, मी ॲम्ब्युलन्स बोलवतो, यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊयात आपण. हॉस्पिटल? तू जा आधी ती पुरचुंडी जा जा पळ पळ. जा जा पाठीला चोळ जा. काय झालं, तू रडतेस का? अण्णा त्यांना अण्णा अण्णांना काय झालं? त्यांना त्रास होतो. मी कापूर घेऊन आले. थांब थांब, चल माझ्या बरोबर ये. हे असं स्प्रे करायचं. हा आता बरोबर. ओके. हात सोड. नशीब त्याला काही झालं नाही ते फार बरं झालं. होय हो, मला तर टेन्शनच आलं होतं ते सगळं बघून. तसंही मी सावधगिरी म्हणून ॲम्ब्युलन्स बोलवूनच ठेवली होती. हे बरं केलंस. दॅट्स ग्रेट यार. आता वेळेवर माझ्याकडे पंप नसता तर ॲम्ब्युलन्सची खरंच गरज पडली असती. म्हणजे जे केलंस ते तू चांगलंच केलंस, पण एक प्रश्न पडलाय मला की नेमका त्याच वेळेला तुझ्याकडे पंप कसा काय आला? म्हणजे तुला हे सगळं आधीच माहित होतं? हो ना, आणि तेही तिच्या वडिलांसाठी तू कसा काय आणलास? हो हो, नुसते ठोंब्यासारखे उभे काय, काहीतरी बोला ना तुम्ही सुद्धा. मलाही तोच प्रश्न पडलाय. म्हणजे तुला काय पुढं काय होणार ते आधीच कळतं का रे? म्हणजे अगदी बरोबर ऐन वेळेस तू ते हे घेऊन आला पंप. म्हणजे काका ते मला तसं काही दिसलं नव्हतं, पण मी ऐकलं होतं. ऐकलं काय? आणि कोणाकडून? ते मी तुम्हाला विचारलं ना, त्या मुलीने संबळ का वाजवला तेव्हा तुम्हीच तर मला म्हणालात की त्या मुलीच्या वडिलांना श्वासाचा त्रास होता. आणि तेव्हाच मला कळलं की त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून ते रुमालात काहीतरी बांधून त्याचा वास घेत असतात. त्यामुळे जास्त नाही पण त्यांचा थोडा त्रास कमी होतो. मग मी विचार केला की त्यापेक्षा आपण त्यांना पंप दिला तर म्हणजे त्यांना थोडी मदत होईल.
आणि फार नाही, फक्त 500 रुपयांचा तो होता. आणि तसंही मगाशी त्यांनी आपल्याकडून 30,000 रुपये घेतले नव्हते. आपले पैसे वाचलेच. मग म्हटलं थोडी आपण जास्तीची मदत करू. आणि तसंही तुम्ही लोक पुण्य कमवण्यासाठी गरिबांना मदत करता. मग माझाही थोडा हातभार लागला. म्हणजे हे सगळं असं होतं. दादा, मी काही चुकीचं तर नाही वागलो ना? असं काही नाही, सहज सहज विचारलं मी. हो, आम्ही आपलं असंच विचारलं. चला कामाला लागा. बोला बोला, तुम्ही बोला. पाहिलं ना तुमच्या बोलण्यामुळे सगळे कसे ह्याच्यावर पडलेत, तोंडावर. आणि त्याच्यामुळे मी तोंडावर पडलो ना. माझं बोलून झालंय. चला आता. श्रीधर काका, प्लंबिंगचं मटेरियल आलंय. फार्म हाऊसवर जाऊन तेवढं चेक करून घ्या. हो. सारंग नसता आला तर पुढच्या 5व्या मिनिटाला अँब्युलन्स दारात उभी होती. थोड्यासाठी गोळ झाला, पण हरकत नाही. आपल्या रिवाजाप्रमाणे आज संध्याकाळच्या आरतीला पुरुषच संबळ वाजवेल. दादा, नवीन संबळवाला येतोय. दादांनी शाबासकी देण्याचं सोडून असं का विचारलं असेल? मुक्ताच्या वडिलांचं ते घरगुती औषध अचानक गायब कसं झालं? आणि नेमकं त्याच वेळी खिडकीच्या बाहेर धूळ. हे ठरवून तर केलं नसेल. ओ नो, खरंच असं असेल तर आय विश असं काही नसावं. मुक्ताला घरातून बाहेर काढण्यासाठी तर हे सगळं चाललं नाहीये ना? ज्याच मुक्ताला संबळ वाजू देणार नाही. नाही, आज काहीही झालं तरी मुक्ताने संबळ वाजवायलाच. मला काहीतरी करावंच लागेल.